जय हिंद, जय भारत मित्र सोनी. तर आज एक असा मुद्दा आहे भाऊ सोनी. तर त्या मुद्द्यावर जरा तुम्ही विचार करशात का नाही, तर मला एकमेक शब्द तुमले या ॲक्युरेट वाटतील. तर आपण म्हणतोस की ह्या यंग पोर आहेत त्याच्यापासून पोरीचा धोका आहे. ठीक आहे, सगळं मोजका आहेत त्या काही सगळ्याच पोर नाहीत, मोजका पोरच नका मिळते. पण ना भाऊ, ते गुन्हेगारी अशी ना 60+ 65+ अशी गुन्हेगारी आहे. या ज्या वयस्कर लोक आहेत ना, त्या एकदम 3 वर्षांनी 4 वर्षांनी पोरवर बलात्कार करणार भाऊ. ते त्याचे काय बोलवा ते शब्द नाही आहे. ते असं विचार भाऊ सोनी, ज्या घरमा सासू मरी जायले आणि सासरा जिवंत आहे ना, त्या घरमा सुद्धा सून असले त्या सासरा त्रास देतस, वाईट नजर तीन त्या सूनकडे येतस, असा सुद्धा प्रकार होणार भाऊ सोनी. तर तुम्ही घरमा सतर्क राहा. तुम्हाला घरमा जर असा तुम्हाला घरमा कोणी होतील आईवडील, मी असं म्हणत नाही का सगळ्यांनाच आईवडील तसं नालायक आहेत, पण थोड्या काही चालचलणूक आपले पण समजस, आपला बापबद्दल आपले चालचलणूक समजस. अशा भरपूर अशा केसेस येणार की त्या सून असले घरमा सासरासना त्रास आहे. सासरासना त्रास आहे म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे मित्र सोनी. तर आणि बाहेर सुद्धा जर बाहेर अशा अंगणमा पोरी खेळायला येतीस ना, तर त्या पोरी सारखं कोणी कोणी माय बाहेर कामले जास, कोणा बाप बाहेर कामले जास, या गोष्टीसनं ते सगळं नोट करतस. या म्हातारा कुतारा लोक आहेत का नाही, हे त्या गोष्टीसनं नोट करतस. आणि त्यानंतर कोणती पोरगी दिवसभर एकटी राहस, तर ती पोरवर तो रेप होस म्हणजे 100% होस. आणि तो 70-75 वर्षाचा माणूस, त्यांना तोंड दात राहतात नाही, तो त्या पोरवर रेप करस मित्र सोनी. तर मग हाई जी गुन्हेगारी ना, हाई आपला ध्यानमा येत नाही, कारण आपलं लक्ष फक्त ते यंग पोरीसकडे का पोरे असं गुन्हेगारी करणार, पोरे असं क्राईम करणार. मला तर असं वाटतं का नुसतं गुन्हेगार फक्त आपला पोरे बदनामी राहणार, बाकी काही नाही आहे. हे मेन गुन्हेगार तर ह्या 60-65+ मग ह्या गुन्हेगार लपेल भाऊ सोनी. तर आपण सगळ्यांनी घर जर तुमच्या पोरी असं कोणा तुम्ही सोडजात होतीन, कोणा भरोसा जर तुम्ही घर जर ठेवत होतीन भाऊ